अचानक कोणतीही प्रसिद्धी न करता वृत्तपत्र प्रतिनिधींना व विरोधी पक्षांना न कळवताच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भर पावसाळ्यात विकास कामाचे उद्घाटन केले असल्याचे महापालिका संपर्क अधिकाऱ्यांनी कळवले आहे। मुळामध्ये एवढी गोपनीयता पाळून विकास कामाचे उद्घाटन करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत इचलकरंजी महापालिकेत नगरोत्थान व दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी 7,26 लाखाच्या योजनेस मान्यता मिळाली होती। या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 2 महिन्यांपूर्वी कार्यादेश तयार झाले होते, परंतु संबंधित मक्तेदारांना ते देण्यात आले नव्हते। या संदर्भात बावचकर यांनी आयुक्तांना 14 मे 2025 रोजी लेखी पत्र दिले होते, तरीही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले। एवढी गोपनीयता पाळून विकास कामाचे उद्घाटन करण्याचे नेमके कारण काय? गेले 2 महिने कार्यादेश देण्यास विलंब झाला। श्रेयाची वाटणी ठरल्यानंतर उद्घाटन पार पडले का? पावसाळ्यात कामाचे उद्घाटन ठेवणे ही बाब चुकीची वाटली, असे अनेक प्रश्न शहरवासियांच्या मनात उभे राहिले आहेत। दरम्यान 2 दिवसांपूर्वी सीटीपी ते बिग बाजार रस्ता डांबरीकरणाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू केलेले काम बंद करण्यास भाग पडले होते। आता तर महापालिकाच पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम हातात घेत आहे। याला नेमके काय म्हणावे? महापालिकेचे प्रशासन मुडदाळ व लोकप्रतिनिधी निगरगट्ट झाल्याचा संदेश यातून मिळतो। विकास कामे पावसाळ्यात झाली तर ती निकृष्ट दर्जाचे होणार व याची सर्व जबाबदारी महापालिका प्रशासन व संबंधित मक्तेदाराची राहील, असेही बावचकर यांनी पत्रकात नमूद केले आहे।